तर आज मी विचार केलेला होता की आज आम्ही दोघं जाऊ मंदिरावरती आणि नदीवर सुद्धा तिथे थोडं सामान फेकायचं होतं. आमचं गेल्या काही दिवसांपासून जे निर्माल्य साचलेलं होतं ते सगळं फेकून द्यायचं. तर आम्ही इथे नदीकाठी आलेलो होतो आणि बोवा पहा कसे पुढे 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 चालतात. आणि मी हिलची सँडल घातलेली होती त्याच्यामुळे मला पटकन चालता येत नव्हतं. रस्ता सुद्धा खडतर होता आणि छान अशी हवा सुटलेली होती. वातावरण सुद्धा छान होतं आणि गरम थोडं होत होतं कारण ढगाळ वातावरण असल्यामुळे गरम थोडं होत होतं. आणि मी छान हवा खात तिथे जात होती. थोडं मूड ऑफ होता पण मग आता काय करणार, आलेल्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. आणि हे ओमचे पप्पा बघा ते सामान सगळं फेकता आहेत नदीमध्ये. ॲक्च्युली हे सगळं सामान फेकण्यामागचा उद्देश होता आम्ही बाबांच्या कवड्या फेकायला जाणार होतो तिथे नदीमध्ये. हे बघा हे कवड्या अशा तरंगत आहेत, ते त्यांनी घेतलेले होते. कवड्या त्यांनी घेतलेल्या होत्या पण त्या वापरल्या फार कमी होत्या. आता ते तरंगतायत बघा, इथे आणि तिथे दोन अशा कवड्या तरंगतायत. अशा आम्ही टाकलेल्या आहेत आणि तिथून आम्ही नंतर पोहोचलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये रविवार होता त्याच्यामुळे थोडी गर्दी होतीच, तिथे बघू शकता तुम्ही. आणि आम्ही मुखदर्शन घेतलं फक्त, मागच्या साईडने गेलेलो कारण पुढच्या साईडने गेलो असतो तर खूप रांगेत उभं राहावं लागलं असतं. पण थोडंसं फ्रेश वाटलं जरा मंदिरात